यापुढे मराठा समाजाच्या लग्नात काय झालेत बदल पाहूया. कारण अहिल्यानगरमध्ये हबप बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यासाठीची आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. या आचारसंहितेत मुलाच्या आईबाबांनी लग्नावेळेस मुलीच्या घरच्यांकडून असणाऱ्या अपेक्षा कमी कराव्यात. मराठा समाजातला लग्न सोहळा 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा असं म्हटलं आहे. यासोबतच साखरपुडा, हळद आणि लग्न एकाच दिवशी करावं आणि लग्नात हुंड्यासोबतच दोन्ही बाजूच्या कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारची भेटवस्तू घेऊ किंवा देऊ नये. लग्नात केवळ लोककलावंत आणि पारंपरिक वाद्यांचा समावेश असावा. लग्नात दारू पिऊन नवरदेवासमोर नाचणाऱ्या तरुणांना आवर घालण्यात यावा. शिवाय लग्नाआधीच्या प्री वेडिंग शूटचा प्रकार मराठा समाजात पूर्णपणे बंद करण्यात यावा असंही नमूद केलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाने अनिष्ट रूढींना तिलांजली देण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे असं आवाहन यावेळेस बद्रीनाथ महाराजांनी केलं असून या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 11 जणांची